Audio Jungle. Audio Jungle. अरे निवडून नाही आले तर तुम्ही ते प्रयत्न करा. निवडून येऊन राहिले. निवडून आम्ही येऊ ना. फक्त आमची एक तुम्हाला डिमांड आग्रहाची विनंती आहे की ह्या गोष्टीसाठी हे पत्ते भरले पाहिजे. पट्टे वाटा. त्याच्यावर तुम्ही बघा, जेवढं सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बाहेर कोणाला त्या ठिकाणी येत नाही. म्हणजे MBBSचं सिलेबस आहे MBBSचं सिलेबस, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचं सिलेबस आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगचं सिलेबस. आता हे जे तुझे पट्टे मालकी हक्काचे पट्टे भेटले पाहिजे याचं सिलेबस तुम्हाला त्या लोकांनी तुमच्या मनामध्ये बिंबवलं आणि ते म्हणतात की आम्ही पट्टे देतो. एवढ्या 20 वर्षापासून त्यांची सत्ता आहे, तर पट्टे का नाही दिले? आता तुम्हाला एक सांगतो, प्रकाश गजबी यांनी पहिली डिमांड केली की जे पट्टे आहे हे पट्टे नाही आहे, त्यांनी एक GR काढायचा. एक GR जसा केजरीवालने GR काढला की 200 युनिटपर्यंत पाण्याचे बिलं माफ, 100 युनिटपर्यंत इलेक्ट्रिकचे बिलं माफ, त्या ठिकाणी 600 स्क्वेअर फीटपर्यंत घराचा टॅक्स माफ. त्यांनी एवढा GR काढायचा आहे की नागपूर शहरातल्या सगळ्या झोपडपट्ट्या ह्या त्यांची जागा त्यांना झालेली आहे. याच्यानंतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. हे 2 वळीचा GR काढायला त्यांना जर काढता येत नसेल तर माझी सत्ता आली मुझे एक दिन पंतप्रधान बनाओ, दूसरे दिन एक भी झोपड़ी को कोई हाथ मायकाला लगाएगा. आम्हाला हे तुमच्या उमेद आहे. नमस्कार, गुप्ता कॅमेरा न्यूज चॅनलमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे. आज आमच्या सोबत प्रभाग क्रमांक 13चे उमेदवार आणि माजी आमदार आणि पूर्व नगरसेवक प्रकाशजी गजबी हे आपल्यासोबत आहे. यांच्याकडनं जाणून घेऊ की ते पुन्हा म्हणजे नगरसेवक या पदाकरता उभे आहेत. ते त्यांच्या प्रचाराला म्हणजे प्रत्येक जे पॉलिटिशियन आहे म्हणजे महायुतीचे लोक आहे ते सगळे घाबरलेले आहेत आणि एक त्यांचीच बाकीच्या वृत्तपत्रात बातमी सुरू आहे. परंतु बाकीचे पूर्ण नागपूर शहरामध्ये जे निवडणूक होत आहे ते बाकीच्या बातम्या न येता फक्त त्यांचीच बातमी रंगलेली दिसत आहे. त्यांच्याकडे जाणून घेऊ त्यांच्या प्रचाराचा कसं काय वाटचाल सुरू आहे सध्या. आज या ठिकाणी मला आनंद होतोय की सर्व जनता माझ्या पाठीशी आहे, सर्व समाजाची माणसं माझ्या पाठीशी आहे, सर्व धर्म समभाव ही माझी थीम तुम्हाला ठाकूर साहेब माहित आहे. आणि म्हणूनच आज लोकांना म्हणजे असं म्हणतात की आता प्रभाग 13 की मजबूरी आहे, प्रकाश गजबी है जरुरी है. बघून प्रकाश गजबी जर आल्या तर आमचे 100% कामं झाल्याशिवाय राहणार नाही असा लोकांचा विश्वास आहे आणि जोडलेला नाही. म्हणून म्हणतात ते लोक, प्रकाश भाऊ लवकर या आणि आमच्या वॉर्डाचं नेतृत्व करा. तर त्याच्यामुळे आज सर्व लोक एकत्र झाले. मी लोकांचा उमेदवार आहे आणि त्यामुळे निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशी खात्री त्या ठिकाणी मला पटलेली आहे. लोकांनी तर डोक्यावरच घेऊन त्या ठिकाणी नाचायला सुरुवात केलेली आहे. लोकांचं 17 तारखेला त्या ठिकाणी किंवा 16 तारखेला त्या ठिकाणी दिवाळी साजरी करणारे लोक असे या विजयाच्या उत्सवामध्ये लोक त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतात. भाऊ, तुम्ही नगरसेवक असताना भरपूर कामं झाले वार्डात, प्रभागात. पाणी समस्या जी होती तुम्ही 24 तासासाठी सुरू केली होती. आज ही समस्या फक्त समस्याच राहिलेली आहे, कारण 2च तास नळ येतोय. अंबाझरी टेकडी असो, पांढरापोळी असो, सुदामा नगरी असो. पण बाकीची मालकी हक्क पट्टी हे महायुती जी सत्ता आहे देशात आणि आपल्या महाराष्ट्रात त्यांनी अजूनपर्यंत झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क पट्टे दिलेले नाही.
कारण आपल्याकडनं काही विरोध वगैरे किंवा निवेदन वगैरे झालेले आहेत त्यापूर्वी. अरे बाबा, आम्ही आतापर्यंत तुम्हाला सांगतो, तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की पाण्याची, मी 24 तास पाणी दिलं, लोकांना पाणी कमी पडू दिलं नाही. आणि निवडून आल्यानंतर सुद्धा 24 तास पाणी ही लोकांना पाण्याची कमतरता राहणार नाही. आणि दुसरं असं, त्या बाकीच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या मी करून दिल्या, परंतु आता त्या ठिकाणी जनतेकडे या लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे. आणि गरीब लोकांचे टॅक्सेस, गरीब लोकांच्या त्या पाण्याचे बिलं, गरीब लोकांना इलेक्ट्रिकचे बिलं एवढे भरमसाठ येत आहे, त्याच्यामुळे लोक त्रस्त आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये आता ते सगळं बदलवायचं आहे. आणि त्याच्यावरती आपल्यासाठी एकच पर्याय आहे, प्रकाश गजभियेला निवडून आणणं. आणि जे पाण्याचे बिल आहे त्या झोपडपट्ट्यामध्ये पाण्याचे बिल नकोच आहे. त्या 600 स्क्वेअर फीट पर्यंत असणारे घर, ते घर त्या ठिकाणी त्यांना टॅक्स माफ झालं पाहिजे. इलेक्ट्रिकचे जे 200 युनिट पर्यंत त्यांचं विजेचं बिल माफ झालं पाहिजे. पाण्याचं बिल 100 युनिट पर्यंत माफ झालं पाहिजे. आणि ते मी आल्याबरोबर, निवडणुकीत जिंकल्याबरोबर ते जे प्रश्न आहे ते सोडवणार आहे. लोकांना फ्री पाणी, फ्री बिजली, फ्री नल और टॅक्स माफ करणार आहे. साहेब, मालकी हक्क पट्ट्याबद्दल काय म्हणतात? एक तुमचं मालकी हक्क पट्ट्याचा आहे. मालकी हक्क पट्टे देऊन चालत नाही. एक GR काढायच्या ह्या सर्व झोपडपट्ट्या, ह्या सर्व याच्यामधून ज्याच्या ज्याच्या जमिनी असतील, फॉरेस्ट विभाग, गव्हर्नमेंट किंवा दुसऱ्या विभागाच्या विद्यापीठ ह्या जमिनी असतील, आम्ही जमिनी त्याचा मालकी त्यांना दिलेली आहे. असं एक GR काढायचा आहे. पट्टे वाटप करायची गरज नाही. एक GR जर निघाला तर सर्व लोकांना त्या ठिकाणी त्यांच्या घरावर कर्ज मिळू शकते, त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळू शकते. मालकी हक्काचे पट्टे वाटप करणे हे काही नाही, एकच GR काढणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 2011 पर्यंतच्या सगळ्या झोपडपट्ट्या ह्या सर्व टॅक्स मधून मुक्त करण्यात आलेल्या आहे. आणि त्यांच्यावरती जो बोजा आहे ते मालकी हक्काचे पट्टे नाही तो कायमचा निघून एकच GR काढणे सरकारने. हे खोटं नाटं बोलतायत आम्ही मालकी हक्काचे पट्टे. कसले मालकी हक्काचे पट्टे? जे जमीन सरकारी आहे ते एवढ्या 50 वर्षापासून राहतात, त्यांना कशाला मालकी हक्काचे पट्टे पाहिजे? ते स्वतःच मालक आहे. हे फालतू निवडणुकीचा फंड आहे आणि निवडणुकीमध्ये काहीतरी लोकांना खोटं बोलून मतं घेण्याचा फंड आहे. भाऊ, तुमचं प्रचार कसं झालेलं, म्हणजे आता सुरू आहे, काय म्हणता की प्रचारात भर घेतली आहे आणि किती बहुमताला निवडून द्या तुम्ही? मला तर असं वाटतं की मी नागपूर शहरात सर्वाधिक मतांनी निवडून येईल, कारण माझी थीम सर्व धर्म संभावाची आहे. चहूबाजूने प्रचार झालेला आहे. चहूबाजूने प्रचार झालेला आहे. मी निवडून आल्या ज्यांच्यापर्यंत पोहोचलो त्यांनी मदत करावी, ज्यांच्यापर्यंत मी पोहोचलो नाही मी त्यांना नंतर नक्कीच त्यांच्या घरापर्यंत जाणार आहे आशीर्वाद द्यायला. मतदार भाऊ, तुमच्या पूर्वीचे कार्य जे झालेले आहेत, विकास कार्य झाले आहेत वार्डात, प्रभागात, त्यामुळे तुम्हाला जास्त आठवण करत आहे आणि त्यामुळे मनात रुजलेले आहे तुम्ही लोकांच्या. तर तुम्ही माझे मतदार आहे. एवढ्या दिवसापासून तुम्ही माझं काम बघितलंय आणि मी जे कामं केलेले आहे ते कामं लोकांच्या मनात अजूनही भरलेले आहे. आणि त्याच्यामुळे लोकांनी एकदा मन आपलं बनवलेलं आहे. प्रकाश गजभियेला कुठल्या परिस्थितीत त्या ठिकाणी त्यांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस, त्याच्यावरती मतदान लोक करणार आहे. माझं नवीन चिन्ह जरी असलं पण ते लोकांच्या मनामध्ये, लोकांच्या हृदयामध्ये आहे. लोक मलाच मतदान करणार आहे. बरोबर. आम्ही तुम्हाला शुभेच्छा भाऊ. आम्ही आपलं लवकरात लवकर आपण म्हणजे निवडून या आणि प्रभागाचा विकास करा, हे तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू.